अपडेट न्यूज. नाट्यगृहाच्या नामकरणावरून राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आंदोलन. यवतमाळ येथील नाट्यगृहाला महात्मा ज्योतिबा फुले नाट्यगृह नाव देण्याच्या 2007च्या ठरावाचं प्रशासनाकडून वारंवार उल्लंघन होत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट महिला जिल्हाध्यक्ष सुनैना संजय यवतकर अजात यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी व उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे यांना निवेदन दिले. मुख्य मागणी आणि पार्श्वभूमी मागणी आहे की पुढील शासकीय पत्रांमध्ये शासकीय नाट्यगृह ऐवजी महात्मा ज्योतिबा फुले नाट्यगृह असा उल्लेख करावा आणि त्वरित नावाचा फलक बोर्ड तयार करावा आणि तो लावण्यात यावा. तर 23 मे 2007 रोजी नगर परिषदेने या नाट्यगृहाचं महात्मा ज्योतिबा फुले नाट्यगृह असं नामकरण करण्याचा ठराव मंजूर केला होता. मात्र अलीकडे नगर परिषद निवडणुकीच्या प्रशिक्षण पत्रात प्रशासनाने याला शासकीय नाट्यगृह असे संबोधले. यामागे प्रशासनाचा हलगर्जीपणा दिसून येतोय. मंत्र्यांचे आदेश दुर्लक्षित. 6 महिन्यांपूर्वी पालकमंत्री संजय राठोड आणि माजी मंत्री मदन येरावार यांनीही नामफलक लावण्याचे आदेश दिले होते, तरीही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. तर आंदोलनाचा इशारा सुनैना यवतकर यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट केलाय की मागण्यांवर त्वरित कार्यवाही न झाल्यास उपोषण आणि प्रसंगी आत्मदहन करण्याचा मार्ग पत्करण्यात येईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील. तर प्रशासनाने आश्वासन दिलंय की दोन्ही अधिकाऱ्यांनी निवेदनावर त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला देण्यात आले आहे. शिष्टमंडळात सुनैना संजय यवतकर आजाद यांच्यासह उत्तमराव खंदारे, शीतल घावडे, प्रांजली गोलाई, अबोली देशमुख, जया इंगोले, मनोज भबूतकर यांचा समावेश आहे. प्रतिनिधी सय्यद मतीन, यवतमाळ. नमस्कार, मी सुनैना संजय यवतकर, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष यवतमाळ. 2007 मध्ये पारित झालेला ठराव होता की शासकीय नाट्यगृहाला महात्मा ज्योतिबा फुले यांचं नामकरण करण्यात यावं. त्यासाठी ठराव पारित होऊन सुद्धा अद्यापपर्यंत आता गेल्या काही दिवसांपूर्वी SDO ऑफिसच्या माध्यमातून प्रशिक्षण करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये त्या प्रशिक्षण स्थळाचे नाव हे शासकीय नाट्यगृह इतकं करण्यात आलं. 2007ला झालेला पारित झालेला ठराव आणि त्याची अजूनपर्यंत शासनाने दखल न घेता त्यामध्ये जे नामोल्लेख केलेला आहे, नामविरहित जो आदेश काढलेला आहे तो खोडून तातडीने तिथे नामफलक लावून लवकरात लवकर त्या पद्धतीचेच कारवाई करून त्यांनी नामोल्लेख करावा आणि पुढच्या येणाऱ्या प्रशिक्षणामध्ये महात्मा ज्योतिबा फुले नाट्यगृह असाच नामोल्लेख करावा. यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि सोबतच अनेक समाज संघटना या वतीने इथे उपस्थित आहेत. जर शासनाने लवकरात लवकर याच्यावर कारवाई नाही केली तर पुढचे आंदोलनं यासाठी आम्ही कुठलीही कारवाई करू शकतो किंवा कुठले धरणे आंदोलन करू शकतो याची शासनाने दखल घ्यावी ही विनंती. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.